आणि एक लक्षात घ्या महाराज, ऐका, ती जी बाई होती ना महाराज, ती आपल्या धर्माची बाई नव्हती. पाठीमागे गौतम बुद्धाची मूर्ती असणे किंवा फोटो असणे याचा अर्थ असा होत नाही की तो बौद्धच आहे म्हणून काय. आणि दुसरी गोष्ट, महाराज या धर्माचा काय विषय आहे, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही अंधश्रद्धेला खतपाणी. आता वारकरी संप्रदायाचे आहात, तर वारकरी संप्रदायामध्ये अंधश्रद्धेला कुठेही थारा नाही आहे. आणि तुम्ही उगाचच जात मतात आणता, धर्म मतात आणता. धर्माचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. तो एक सरळ समाजाला मेसेज आहे. त्यामध्ये त्या बाईने कुठेही जात पात असा काहीही उल्लेख नाही आहे. आणि तुम्ही उगाचच अंगावर ओढून घेता. अरे हे पटलं नाही महाराज आपल्याला. बाकी रामकृष्ण हरी. आता काल चंद्रग्रहण होतं. काही बहादर, काही एक माता माऊली, ते पुण्याकडची का कोणीकडची एक, तिने काय केलं, भाजीच कापली महाराज. काय केलं पाहिला का तुम्ही व्हिडिओ? कोणी नसल पाहिला, इंस्टाग्रामवर असेल, फेसबुकवर असेल, त्याने काय केलं महाराज, भाजी कापली, फळं कापले. काय होतं ग्रहणात कापल्यावर, भाजी कापल्यावर? तू भाजी काप काय, एखादं काय तिकडे दुसरं काही काप, आम्हाला काही करायचं नाही. पण एक लक्षात घ्या महाराज, ऐका, ती जी बाई होती ना महाराज, ती आपल्या धर्माची बाई नव्हती. काय, ती बाई आपल्या धर्माची नव्हती. तिच्या पाठीमागे काय होतं ते व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. ती बाई आपल्या धर्माची नव्हती आणि ती बाई दुसऱ्या धर्माची असल्यामुळे तिला आपल्या धर्माबद्दल, आमच्या हिंदू धर्माबद्दल तुला, आमच्या ग्रहणावर, आमच्या याच्यावर आक्षेप घेण्याचा तुला मुळीच अधिकार नाही. काय त्यांना कोणी अधिकार दिलाय? बिलकुल नाही महाराज. एक लक्षात घ्या, लक्षात ठेवा, आमचे ग्रंथ कधी खोटे बोलत नाही, संत कधी खोटे बोलत नाही. लक्षात ठेवा, जर आमच्या धर्मावर, आमच्या ग्रंथावर, आमच्या संतावर जर कोणी आक्षेप घेतला तर कदापि सहन करून घेतले जाणार नाही. हा, कदापि नाही. आपण सुद्धा सहन करायचं नाही महाराज, नाही करायचं सहन. भरपूर सहन केलाय आपण आतापर्यंत महाराज. काय चंद्रग्रहण न मारणारी ती बाई, आणि तिने काय केलं महाराज, ती म्हणे चंद्रग्रहण आम्ही मानत नाही, चंद्रग्रहणामध्ये आम्ही भाज्या कापतो, हे कापतो, ते कापतो. आणि तिने काय केलं, तिचा एक फोटो पाहिला मी, तिने काय केलं होतं, तिच्याच पोराच्या काजळाला टीका लावला. काय लावला? काजळाचा टीका लावला. ती म्हणते अंधश्रद्धा. काजळाचा टीका काय लावला? नजर लागू नये म्हणून. मग आता ही श्रद्धा का अंधश्रद्धा? काय कुठं चाललो आपण, काय कळत नाही भाऊ. कधी सुधारणार आहेत? अवघड आहे महाराज.